हॅलो नमस्ते, मी दीपाली. माझ्या टेस्ट ऑफ होम या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते. आज बनवणार आहोत आपण स्वीट पोटॅटोची थालीपीठ. स्वीट पोटॅटो घेतलेले आहे मी. स्वीट पोटॅटो म्हणजेच आपलं रताळे आपण मोस्टली महाशिवरात्रीच्या वेळेस उपवासाला वगैरे खातो आपण रताळे. ते रताळे तर आपण आज त्याची बनवणारे थालीपीठ असेच दाखवते तुम्हाला. हे तुम्ही ऑप्शनली तुम्ही शिजवूनही घेऊ शकता, पण माझ्याकडे आपली झटपट रेसिपी आहे. माझ्याकडे तेवढा टाईम नाही आहे आता शिजवून घ्यायला, म्हणून मी त्याचं हे जे कवर आहे ते काढून घेते आहे आणि ते मी किसून घेणार आहे. तुम्ही शिजवून घेऊन बाकीच्या सगळ्या जे आहेत ते सगळं तुम्ही टाकू शकता. सर मी विसरले ते, मला ते थोडंसं काढून ठेवायचं आहे. एवढंसं नाही करायचं आहे मला. हे माझं फक्त खूप मोठं आलेलं आहे, एवढं मोठ्याचं नाही करायचं. आमच्या दोघांपुरतंच करायचं आहे, त्यामुळे मी थोडंसंच घेते. काढले आपण. आता हे जे राहिलेले आहेत ते काढूयात. स्वीट पोटॅटो हे काळाही पडतात लवकर, त्यामुळे ते लगेच करून घ्यायचं आहे. चला, काळा पडायला सुरुवात झाली. तर आपण हे स्वच्छ धुवून घेऊयात. किसून घ्यायचं. थोडंसं एकदम 1-2% हाड जातं ते दिसायला. आपलं किसून झालंय स्वीट पोटॅटो. आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत कांदा ऑप्शनल आहे. मी ऑलरेडी भाजीसाठी चिरलेला होता, त्यामुळे तो जास्त आहे म्हणून मी घालते. कोथिंबीर, लसूण, मिरची, कोथिंबीरीचे जे देठ आहेत ते मी वाटलेले आहेत, तर त्याचं वाटण मी घालते याच्यामध्ये. मीठ घालून घ्यायचे. थोडीशी हळद,
धने जिरेपूड टाकूयात आपण. हे तीळही घालायचे. तीळ परत ओवा. माझ्याकडे आता म्हणजे माझा स्टॉक संपलाय ओव्याचा त्याचा, कारण माझ्याकडे कंटिन्यू सारखेच दर 2 दिवसाला थालीपीठ होतच राहतात, त्यामुळे माझ्याकडचं संपलेलं आहे ते. कलंजिनी म्हणजे कांद्याच्या बिया राहतात या. अतिशय हेल्दी राहतात कलंजिनी. केसासाठी, स्किनसाठी खूप हेल्दी राहतं कलंजिनी. आता यामध्ये आपण सगळे पीठ घालून घेऊया. गव्हाचं पीठ घातलंय मी. घरात जेवढे पीठ अवेलेबल असेल तेवढे तुम्ही घाला. तांदळाचं पीठ, आणि ज्वारीचं पीठ. बाजरीही घालू शकता. सगळ्यांनी 2-2 चम्मच घालून घेतले. मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. मी हे लाटून करणार आहे. तुम्ही लाटून करू शकता किंवा थापून करू शकता, किंवा तुम्ही थोडंसं आपण डोश्याचं जे बॅटर करतो आपण तसं बॅटर करूनही तुम्ही करू शकता. तुम्हाला जसं सोयीस्कर जातं तसं सोयीस्कर. माझ्या अशाच इझी आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. कारण काय ऑफिसला जायची गडबड राहते सकाळ सकाळी, आणि त्या गडबडीमध्ये थालीपीठ करायचं म्हटल्यावर मग ते जरा थोडंसं अवघड जातं. थोडंसं नाही म्हणजे बरंच अवघड जातं ते. थोडंसं तेल घालायचे. मी जेवढ्या प्रकारचे थालीपीठ करते ना, मी तुम्हाला तेवढ्या प्रकारच्या थालीपीठाची मी रेसिपी अपलोड करत जाईल. आणि असं नाही हे मटेरियल पाहिजे ते मटेरियल पाहिजे, आपल्याकडे जे अवेलेबल आहे त्याच्यामध्ये आपण करतो. आता आपले हे पीठ जे आहे ते व्यवस्थित मळून झालेलं आहे, आणि आता आपण याचे थालीपीठ करून घेऊ. जर तुमच्याकडे टाइम असेल तर तुम्ही ते ठेवून थोडंसं मोडून सुद्धा करू शकता, नसेल तर तुम्ही लगेचच करून घेऊ शकता. आता आपण जे थालीपीठ आहे ते करून घेऊया लागले. पीठ मी साईडला ठेवते आहे, कारण मला विदाऊट पिठाचं लाटता येत नाही. म्हणजे
बॉडीमध्ये जास्त हीट असल्यामुळे ते जे पीठ आहे ते हाताला चिकटतं, त्यामुळे मग मी थोडंसं पीठ लावून घेते. तुम्ही थापूनही करू शकता असंच. छान तुम्हाला जेवढं पातळ करता येईल तेवढं पातळ करायचं ते. आणि जर तुम्हाला लाटून जमत नसेल तर डायरेक्ट आपला एक स्वच्छ कापड घ्यायचं, एक रुमाल घ्यायचा, तो ओला करायचा, त्याच्यावरती थापून करून घ्यायचं. तवा आपला गरम झाला टाकून द्यायचं. आपण तर लगेच दुसरं लाटून घ्यायचं. एकदम छान असे खरपूस ते भाजून घ्यायचे. तुम्हाला तूप लावायचं, बटर लावायचं, तुमच्यावर डिपेंड. पण शक्यतो आपण हेल्थ वाईज थालीपीठ हे हेल्थ वाईज खूप चांगले राहतात, पौष्टिक राहतात, त्यामुळे शक्यतो तेलाचाच वापर करायचा किंवा तुपाचा वापर करायचा. त्याच्यासोबत तुम्ही भाजी, कुठलीही भाजी खाऊ शकता. चटणी, शेंगाची चटणी, खोबऱ्याची चटणी, ठेचा, लोणचं, दही.
असेच इथे आणि नवनवीन रेसिपीसाठी पुन्हा एकदा भेटूया आपल्या नवीन एपिसोडमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, काळजी घ्या आणि हेल्दी खा.